प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो की परमेश्वराच्या कृपेने आज देवाचे सन्माननीय सेवक रेव्हरंट सतीश गायकवाड यांच्या घरी येण्याची सुंदरशी देवाने संधी दिली. याबद्दल मी सर्वप्रथम परमेश्वराचे उपकार मानतो. आणि आज आपणामध्ये देवाचे सन्माननीय सेवक रेव्हरंट सतीश गायकवाड आहेत. प्रेज द लॉर्ड पास्टर. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आज मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपली प्रभूमध्ये आपण कसे आलात आणि आपलं परिवर्तन कसं झालं याविषयी आपण थोडक्यात आपली साक्ष यावेळेस आपण द्या अशी मी आपणास प्रभूमध्ये विनंती. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. 1997 मी 10वीला होतो आणि 10वीला असताना माझ्या परिवारामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते. वडील खूप दारू प्यायचे आणि घरामध्ये वादविवाद, भांडण तंडण कायम असायचं. आणि अशा स्थितीमध्ये मला आमचे मामा, आता देवाचे सेवक आहेत पास्टर खरात म्हणून, यांच्याकडून मला देवाचं वचन कळालं. त्यांनी आमच्या आईला त्या वचनातून पुढं चालवलं. आमच्या आईने आमच्यासाठी भरपूर प्रार्थना केल्या. आणि एक दिवस असा आला की त्या दिवसामध्ये आमच्या वडिलांनी प्रार्थनेमध्ये देवाच्या सामर्थ्याने दारूचं एकदम सेवन सोडून दिलं. सगळ्या व्यसनं त्यांनी सोडले. आणि ज्यावेळेस त्यांनी सगळं व्यसनं सोडले त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला खरा ख्रिस्त कळाला की खरोखर देवामध्ये मोठं सामर्थ्य आहे. त्याने आमच्या जीवनामध्ये मोठा बदल केला आहे. आमच्या वडिलांच्या जीवनामध्ये मोठा बदल केला आहे. वडील गेल्या दिवसामध्ये वडिलांनी दारूपायी आमच्या कुटुंबाची खूप डेंजरस हानी झाली. 6-6.5 एकर क्षेत्र वडिलांनी दारूमध्ये विकलं आणि खूप गरिबीची परिस्थिती आमच्यावर होती. आणि अशा स्थितीमध्ये देवाने आम्हाला त्याद्वारे पुन्हा एक वार सहाय्य केलं की आमच्या वडिलांचे सगळे व्यसन निघून गेले. आणि त्या दिवसामध्ये खरं परिवर्तन आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळालं. आणि मग त्या दिवसापासून मग मी देवामध्ये प्रार्थना करू लागलो. आणि खरोखर ज्या वेळेस मी प्रार्थना करायचो त्यावेळेस देव मला सहाय्य करायचा. आणि म्हणजे तुमची सुरुवात खरी तुमच्या वडिलांपासून झाली. वडिलापासून की वडील दारू पित होते. हो हो. आणि वडिलांची साक्ष तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पाहायला मिळाली. आणि म्हणून तुम्ही तिथून ख्रिस्ताचा स्वीकार केला. हो. याच्या आधी ख्रिस्त माहिती नव्हतं. याच्या आधी ख्रिस्त माहीत आहे. ख्रिस्त माहीत होतं म्हणजे नाव माहिती होतं. परंतु मग जुन्या रूढी परंपरामध्ये ख्रिस्त काय कार्य करतो याची कल्पनाच नव्हती तुम्हाला. नाही, काहीच कल्पना. फक्त नामदार ख्रिस्त नव्हते. फक्त नामदारी ख्रिस्त. ओके. अशा स्थितीमध्ये आम्ही होतो. परंतु ज्या दिवशी म्हणजे तुम्हाला प्रभूत येण्याचं कारण तुमचे वडील आहे. हो हो. प्रेज द लॉर्ड. अजून मग त्याच्यानंतर तुम्ही काय स्वीकार कसं मग त्याच्यानंतर मग प्रभूमध्ये वाढत गेलो, प्रार्थना करत गेलो. दृष्टांत आणि स्वप्नाद्वारे देवाने मग बोलला माझ्याशी देव. आणि ह्या गोष्टीकरवी मला खूप मोठं धैर्य आलं की देव आपल्या प्रार्थना ऐकतो, देव आपल्यावर दया करतो हे ती तुम्हाला कळायला लागलं. आणि मग मी प्रार्थना करू लागलो. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करू लागलो त्यावेळेस एक स्वप्न मला पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये मी पाहिलं की देव माझ्यामध्ये मोठं काम करत आहे, मोठे चमत्कार माझ्या जीवनामध्ये घडत आहे असं मी त्या ठिकाणी पाहिलं. कसे चमत्कार कसे होते, कशा पद्धतीने? ते चमत्कार असे होते की मी कोणासाठी तरी प्रार्थना करतोय आणि देवाने ती माझी प्रार्थना ऐकली. आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये देवाने मोठा बदल किंवा मोठा परिणाम देवाने त्या स्वप्नाच्या दृष्टातून तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्या. हा, दृष्टांतामध्ये पाहिल्या. दृष्टांतामध्ये आणि या गोष्टी दृष्टांतामध्ये पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की खरोखर देव चांगला आहे. देव आपल्याशी बोलू शकतो, देव आपल्यामध्ये काम करू शकतो, आपल्याद्वारे देव काम करू शकतो हे मला त्या ठिकाणी कळालं. आणि मग त्याद्वारे मी पुढे चालू लागलो. आता करीबन तुम्हाला प्रभूमध्ये येऊन किती वर्ष झाले? जवळजवळ प्रभूमध्ये येऊन मला 20 वर्षाचा काळ जवळपास होतला आहे सेवेमध्ये. आता हे तुमचा 20 वर्षाचा काळ कशा पद्धतीने तुम्ही सेवा याच्यात 20 वर्षाच्या काळात तुम्ही केली? 20 वर्षाच्या काळामध्ये अनेक या खेड्यापाड्यामध्ये देवाने मला सेवेसाठी चालवलं. जवळजवळ 5-6 खेड्यामध्ये मी सेवा केली. प्रथम मी अहमदनगर या ठिकाणी सेवेमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी मी 7 वर्ष सेवा केली. आणि त्या ठिकाणीच मला खरा दृष्टांत झाला. आणि देवाने दाखवलं की खरोखर तू गावाकडे गेलं पाहिजे, त्या ठिकाणी प्रार्थना केल्या पाहिजे. आणि अशा रीतीने मी गावाकडे आलो. आणि मग जवळपास आज 20 वर्षाचा काळ लोटला. मला एक विचारायचं आहे की आजकाल सेवक लोक खेडेगावातून सिटीकडे जातात
हा. आणि तुम्ही सिटीत असताना खेडेगावाकडे येतात, हे कसं? देवाने जो दृष्टांत दिला तो असाच होता हा. की मी पाहिलं की मी एका ठिकाणी मी एका दृष्टांतामध्ये असं पाहिलं की मी वचन सांगत आहे आणि गावातले हजारो लोक त्या ठिकाणी वचन ऐकत आहे. हा. आणि हे मी पाहिलं आणि त्या ठिकाणी देवाचं काम मला अनुभवायला मिळालं की खरोखर देव त्या ठिकाणी भरपूर काम करत आहे. हा. आणि मग तो दृष्टांत पाहून मी विचार केला की आपली गरज आता गावाकडे आहे आणि म्हणून आपण गावाकडे गेलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने मी गावाकडे आलो. म्हणजे तुम्ही शहरापेक्षा खेडेगावाची निवड लवकर केली. लवकर केली. म्हणजे तुमचं प्रेम जास्त सिटीपेक्षा खेडेगावाकडे जास्त. मग आता एकंदर आता जर पाहिलं तर खेडेगावात सेवा करायची म्हटली तर सगळ्यात खडतर काम आहे. हा. आणि खेडेगावात जायचं म्हटलं तर आज पाहिलं तर लोकांची ज्यावेळेस आपण प्रार्थनेला जातो तर तिथं दान अर्पण म्हणा किंवा लोकांची भेट म्हणा ही म्हणजे शून्य प्रमाणामध्ये मिळते. हा. आणि मिळाली तर ती तुटपुंजी मिळते. मग तुम्ही हे 20 वर्षे कसे तुम्ही सेवेत घालवले? 20 वर्षाच्या सेवेच्या काळामध्ये देवाने अशा काही रीतीने मला चालवलं की त्याची विचारही करू शकत नाही मी. खरोखर मी माझ्या जीवनामध्ये 20 वर्षामध्ये मी माझ्या घरच्यांकडून कुटुंबाकडून एकही रुपया घेतला नाही. सेवेमध्ये मी जीवन जगलो. इथपर्यंत मी सेवेमध्ये जीवन जगलो की लोकांना चांगल्या प्रकारे गायडन्स मी केलं. चांगल्या प्रकारे देवाने मला कृपा पुरवली की लोकांपर्यंत जाण्यासाठी. आणि प्रत्येक वेळेस माझ्या गाडीला कधी पेट्रोल कमी पडलं नाही, माझ्या गाडीला कधी प्रॉब्लेम आला नाही. एक दिवस असा आला की माझ्या जीवनामध्ये एक मी प्रार्थनेहून येत असताना अशी एक दुर्घटना माझ्या जीवनात घडली. माझा ॲक्सिडेंट झाला. परंतु त्याही स्थितीमध्ये मी मेलो असं परिस्थिती माझ्या जीवनात तयार झाली आणि मला दवाखान्यात नेलं. मला माहीत नव्हतं काय झालं, परंतु देवादयाने मी पुन्हा त्यातून बाहेर पडलो. आणि मला याची जाणीव झाली की देवाने हाडही मोडू दिलं नाही, काहीच करू दिलं नाही. मग देव आपल्याला सहाय्य करतोय, मग देवसेवा करत राहायची, देवाच्या सेवेमध्ये चालत राहायचं. पैसा येऊ अथवा न येऊ सेवा करत राहायची. आणि देवाने आजपर्यंत तीच गोष्ट माझ्या जीवनात केली. पैसा आला गेला पण देवाने मला कमी पडू दिलं नाही. मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की 20 वर्ष तुम्ही आता इकडे खेड्यामध्ये सेवा करताय, परंतु जर खेड्यामध्ये मला तोच एक प्रश्न फार खटकतो की सेवक लोक खेडेगावात यायला फार म्हणजे नको म्हणतात. कारण मेन गोष्ट आहे ती आर्थिक. आता जरी बाईकने जरी जायचं म्हटलं तरी तिला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या घरी किंवा कुटुंबात गावात सेवेसाठी जातो, प्रार्थनेला जातो, कौटुंबिक प्रार्थना करून येतो, तर मग हा खर्च किंवा ह्या गोष्टी तुम्हाला कशा भागवल्या गेल्या? ह्या गोष्टी माझ्या जीवनात. कारण माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की सिटीतून ज्यावेळेस खेडेगावामध्ये एक सेवक येतो सेवा करण्यासाठी, तर खेडेगावातला सेवक म्हणतो मला परवडत नाही, सेवा करायला मला परवडत नाही, कारण तो म्हणतो की माझा खर्च निघत नाही. मग तुम्ही हे 20 वर्ष ह्या 20 वर्ष तुम्ही इथं खेडेगावात सेवा करतात, मी देवाच्या नावाला याबद्दल धन्यवाद देतो. तुम्ही हे कसे खडतर जीवन तुम्ही कसे जगलात? तो आणि ते बी परिवाराचे कुटुंब आहे, सगळे गोष्टी आहेत, मुलं आहेत, पत्नी आहे. मग ह्या गरजा कशा तुमच्या देवाने भागवल्या? कुटुंबाचं जीवन जगण्यासाठी जनावरांचा व्यवसाय होता आमचा, यात काही शंका नाही. परंतु कुटुंबासाठी ते मर्यादित होतं. सेवेसाठी जे जीवन होतं माझं, ते सेवेसाठीचं जीवन पूर्णपणे देवावर अवलंबून होतं. आणि इकडचं जे अर्पण जर पाहिलं तर यामध्ये खूप तफावत आहे शहर भागामध्ये खेड्या भागामध्ये. मग 10-20 वर कोणी देत नाही, परंतु जेही काही मिळालं ते मी सेवेसाठी खर्च केला. पेट्रोलसाठी म्हणा, या गोष्टीसाठी म्हणा मी खर्च केला. आणि देवाने त्यामध्ये मला इतकी बरकत दिली. खरोखरची बरकत ज्याला आपण म्हणतो ती खरी ही आहे, नाही का? 1000 मिळाले आणि त्याचे 10,000 झाले हे नाही, त्या 1000मध्ये 10,000चं काम झालं, ही खरी बरकत पाहिजे. आणि देवाने त्याच आशीर्वादाने मला पुढं चालवलं आणि त्याद्वारे माझा परिवारही आशीर्वाद झाला. आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मला लेकरबाळही नव्हती. 5-6 वर्ष मला लेकरबाळ झालं नाही. डॉक्टरांकडे मी गेलो, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला कधीच लेकरबाळ होणार नाही तुमच्या पत्नीला, असंही डॉक्टर बोलला. त्या ठिकाणी भरपूर पैसा घरच्या लोकांनी खर्च केला. पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही चांगल्या ट्रीटमेंट घेतल्या, परंतु शेवटी डॉक्टर हेच बोलला की तुम्हाला कधीच मूलबाळ व्हायचं नाही. आणि मग मी विचार केला, जर देवाने आपल्या या ठिकाणी ठेवलंय, या खेड्या भागामध्ये देवाने या ठिकाणी आपल्याला आणलंय, तर आपण प्रार्थना करू. देवा एकच पर्याय आपल्यामध्ये की आपण प्रार्थना. मी दोघं पती मी भरपूर प्रार्थना केल्या. आणि एक दिवस पुन्हा मला एक दृष्टांत झाला
त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की माझ्या पत्नीच्या मांडीवर एक बाळ आहे. आमेन आमेन आणि- Praise the Lord. ज्यावेळेस मी ते पाहिलं त्यावेळेस माझ्या पत्नीने म्हणलं काळजी करू नको, देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे, तुझं वांझुटे पण आता निघून गेलंय, आता देव तुला मुलगा देणार आहे, टेन्शन घेऊ नको. Praise आणि the Lord. त्याच दिवशी मी मुलाचं नाव ठेवलं सात्विक म्हणून. आमेन आणि- आमेन Praise the Lord. 2 महिन्याचा काळ गेला. माझी पत्नी एक चांगली नर्स आहे, तिने टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. आणि डॉक्टरचं म्हणणं होतं कधीच होणार नाहीये, परंतु तो दिवस माझ्या जीवनासाठी एक विशेष होता की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं तिलाही खूप आनंद झाला. आणि तेव्हापासून मात्र या खेड्यामध्ये सेवा करायला मला हालेलुया. मोठा आवेश तयार झाला. आमेन. म्हणजे पहिल्यापासून देव तुम्हाला दृष्टांताच्या द्वारे या गोष्टी दाखवत गेला. बोलत गेला. हा. आमेन. मग मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही ह्या दृष्टांताचा उपयोग तुमच्या सेवेमध्ये कसा केला? हा. या दृष्टांता उपयोग सेवेमध्ये चालताना, सेवेमध्ये जीवन जगताना, आता लोक कधी कमी कधी जास्त, खेड्याचा भाग आहे, मला काम असतं आणि अनेक लोक वेगवेगळ्या प्रथांमध्ये, रूढीमध्ये गुंतलेले असतात. परंतु मी हारलो नाही. ओके. मी जीवनामध्ये असं ठरवलं की जर देवाला या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर इथं काही हो, देव आपल्याला सहाय्य करा. देव आपल्याला मरू देणार नाही, देव आपल्याला उपाशी राहू देणार नाही. हे कायम माझ्या जीवनामध्ये मी ठाम ठेवलं. आणि मी अपेक्षा केली की जर देवाने मला ह्या भागामध्ये ठेवलं तर मी अपेक्षा करतो की अजून या भागामध्ये अनेक सेवक यावे. आमेन. मी माझ्या शेजारी लोकांना सांगतो की तुमच्याकडे जर कोणी नवीन सेवक येईल ते अतिशय देवाला धन्यवाद आहे, चांगलं आहे. कदाचित असं घडतं की शेजारीचं परिवर्तन करणं आपल्याकडून जरा कठीण कठीण होतं, जातं, कमी नाही? होतं. कमी होतं. आपण लांब लांबच्या लोकांचं आपण त्यांना स्वार्थ समून देवाचं सांध्यामध्ये आणू शकतो, पण शेजारीला कधी आणू शकतो. नाही आणू शकत. परंतु मी अपेक्षा करतो आज तसं घडत आहे. Praise देवाला the Lord. धन्यवाद आहे Amen. की चांगले सेवक आमच्या भागामध्ये येत आहे, देवाचा गौरव करत आहे. आणि हीच देवाची दया मी माझ्या जीवनासाठी समजतो. या साक्षीबद्दल मी देवाचे आभार मानतो की परमेश्वराने देवाचे सेवक रेव्हरंड सतीश गायकवाड यांच्या जीवनात या पद्धतीने परमेश्वराने ही महान साक्ष घडवून आणली आणि त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांची मुलाखत घेण्यासाठी ही देवाने संधी दिली. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. Praise the Lord.